मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या या लढ्यात बुलढाणा शहरातील अनेक तरुणांनी सहभाग घेतला. सहभागच नाही तर या आंदोलनात स्वतःला झोकून देऊन असंख्य माता भगिनींनी जेल देखील भोगला आणि अन्याय अत्याचाराला देखील ते सामोरे गेले. परंतु ते डगमगले नाही आणि त्यांनी हा लढा असाच सुरू ठेवला. त्यामुळेच 14 जानेवारी 1994 मध्ये मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण नाही तर नामविस्तार मात्र झाला आणि याचाच आनंद आजही या कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतो. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी 1976 पासून एक लढा उभारण्यात आला होता आणि नामांतराचा हा लढा सुरू असताना या नामांतराच्या या लढ्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचं देखील योगदान आहे. या योगदानाच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेण्यासाठी आणि बुलढाणा जिल्ह्याचं योगदान जे आहे ते काय आहे ते जाणून घेण्यासाठी आज आपण या खऱ्या अर्थाने ही मुलाखत घेत आहोत. आणि या मुलाखतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बुलढाणा जवळच असलेल्या मोताळा तालुक्यातील खेडी पानेरा येथील शहीद प्रतिभा तायडे यांनी देखील या नामांतराच्या लढ्यामध्ये सहभाग घेऊन आपल्या बलिदान जे आहे ते दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्याचं देखील योगदान या नामांतराच्या लढ्यामध्ये आहे. सर बोर्डे साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब, मला सांगेल की कधीपासूनचा हा लढा सुरू होता आणि काय मागणी होती आणि इतके वर्ष लागले एक फक्त बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी. आज जगात बाबासाहेबांना नॉलेज ऑफ सिम्बॉल अशा नावानं ओळखलं जातं आणि त्यांचं नाव एका विद्यापीठाला देण्यासाठी इतका संघर्ष करावा लागला. काय सांगा? बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मराठवाडा विद्यापीठाचं नामांतराच्या संदर्भामध्ये नाव मिळावं यासाठी जवळपास 1976 पासूनचा हा लढा समाजानं उभारलेला होता. त्यामध्ये प्रामुख्यानं जातीयवादी ज्या संघटना आहेत मराठवाड्यातल्या त्यातल्या त्यात लोकप्रतिनिधी जे निवडून जातात, परंतु प्रखर जातीवादी त्यांना ही गोष्ट पचनी पडणारी नसल्यामुळं मराठवाड्यामध्ये अतिशय त्या काळामध्ये अन्याय अत्याचार या दलित बांधवांवर झाला. त्यांचे घरं जाळल्या गेले, त्यांच्यावर बहिष्कार टाकला गेला, अतिशय छळ झाला. अशा परिस्थितीमध्ये जेवढा त्यांनी प्रखर विरोध या गोष्टीसाठी केला तेवढ्याच प्रकर्षानं हा वाद उफाळून पुढे समोर आला आणि नामांतराचा प्रश्न हा एक अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला. केवळ एखाद्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देणं म्हणजे फार बाबासाहेबांचं उदो होणार याच्यातला भाग नव्हता. कारण बाबासाहेबांचं नाव कधी या देशालाही दिलं तरी ते कमी पडेल एवढी बाबासाहेबांची विद्वत्ता आणि बाबासाहेबांचे या देशावर उपकार आहेत. मात्र कसं आहे की त्यावेळेसची जी भावना होती की बा जर बाबासाहेबांचं नाव या मराठवाडा विद्यापीठाला दिलं तर आपली जी मराठी लोक आहेत त्यांच्या घरात मग ती डिग्री राहील आणि त्याच्यावर बाबासाहेबांचं नाव राहील, त्यांचा फोटो राहील. ही जी म्हणजे द्वेष भावना होती त्यातून प्रखर त्यांनी विरोध केला. मग त्यानंतर नामांतराचा प्रश्न प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी उचलून धरला. तर नागपूरहून व्हाया मेहकर मार्गे राहिरी बुजुर्ग या ठिकाणी त्यांनी तो मोर्चा आल्यानंतर पहा त्या काळामध्ये शासनकर्त्यांनी सुद्धा प्रशासनाला असे काही हे दिले की यांचा हा लढा मोडून काढा म्हणून भीमसैनिकांना असं कचाट्यात घेतलं गेलं होतं की राहिरी पुलावर समोरूनही जाता येत नव्हतं, मागूनही जाता येत नव्हतं, मधात अडवलं आणि लाठी मार करण्याचे त्यावेळेस आदेश दिले. त्यावेळेला बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून रामानंद तिवारी आणि RDC म्हणून मुलमुले साहेब होते. अशा परिस्थितीत इतकं त्या लोकांना बेदम लाठीमार केला. काहींनी तर त्या पुलावरून याच्यावर गोळ्या मारल्या. काय जे फ्रॅक्चर झाले असतील, त्यांचे हाल झाले असतील ते एक प्रकरण. आणि तद्वतच बुलढाणा जिल्ह्याची सुरुवात आपल्या डॉक्टर आंबेडकर नगर हे त्यावेळेला बाबासाहेबांच्या हयातीत सुद्धा हे बुलढाणा शहरातलं जुनं बुलढाणा जे आज आंबेडकर नगर आहे ते एक चळवळीचं केंद्र होतं त्या काळातलं. अशा परिस्थितीमध्ये
घाटाखालची जी मंडळी आहे या मंडळींनी मोर्चा आणला. बुलढाणा शहरामध्ये मलकापूर रोडवर आज ज्या ठिकाणी बुद्ध विहार झालेलं आहे, बाबासाहेबांचे पुतळे उभारले गेलेले आहेत, त्या ठिकाणी साधं एक पटांगण होतं, परंतु तिथं सभा घेऊन त्या येणाऱ्या मंडळींसाठी वार्डातील लोकांनी भाकरी तयार करून बेसन भाकरी, डाळ, भाजी काय जे असेल ते दिलं, त्यांची हे केली. आणि तो मोर्चा व्हाया झाड मार्गे जाम बॉर्डर जी आहे मराठवाड्याची त्या ठिकाणी हा मोर्चा गेला. त्या मोर्चामध्ये मी कॉलेजमध्ये असताना मी आणि आमच्या आंबेडकर नगरमधली बहुतांश मंडळी तरुण त्यावेळेस त्या मोर्चात सहभागी झालो होतो, ज्याच्यामध्ये नावं सांगायचे झाल्यास अर्जुनराव गवई, देवीदास साबळे, आणखीन भरपूर मंडळी अशी ही होती. आणि आम्हाला त्या ठिकाणी अडवण्यात आलं. अडवण्यात आल्यानंतर रात्री आम्हाला जाफराबाद पोलीस स्टेशनला बसवलं. नंतर रातोरात आम्हाला औरंगाबादच्या सेंट्रल जेलमध्ये दाखल केलं आणि जवळपास आम्ही 20-21 दिवसाचा कारावास त्या ठिकाणी भोगला. काय अशा पद्धतीचा हे नामांतराचा प्रश्न हे झालेला आहे. एक प्रश्न असा या ठिकाणी विचारावंसं वाटतो हो. की हा लढा महाराष्ट्रभर गाजला, परंतु बुलढाणा जिल्ह्यातलं आणि बुलढाणा शहरातलं नेमकं योगदान कसं होतं आणि किती लोक त्या वेळेस होते? आणि मला अशी माहिती आहे की मोताळा तालुक्यातील शहीद प्रतिभा तायडे यांनी देखील त्यावेळेस आपला आत्मदहन केलं, तर त्याबद्दल काय सांगा? हो हो, आपण म्हणतात ते बरोबर आहे. कारण मोताळा तालुक्यातल्या त्या प्रतिभाताई तायडे त्यांनी नामांतराच्या संदर्भामध्ये शासन लक्ष घालत नाही म्हणून शासनाचा त्या ठिकाणी निषेध करण्याच्यासाठी त्यांनी म्हणजे स्वतःला आग लावून घेतली आणि शासनाचा निषेध नोंदवला. ते आंदोलन करत असताना त्यावेळेस आमचे वडील प्रभाकर बळीराम बोर्डे मुख्याध्यापक, ते कास्ट ट्रायब्युनलचे अध्यक्ष प्राध्यापक व्ही के क्षीरसागर, तद्वतच आमच्या वार्डातले त्यावेळेस नवीन तरुण वकील म्हणून आलेले SY वाघमारे, जे नंतर मॅजिस्ट्रेट झाले, ते काय अशी मंडळी PR इंगळे या मंडळींनी घरोघर जेवणाचे ते हे बनवून या लोकांना जेव खाऊ घालणे काय आणि त्या पद्धतीनं हे राबवणे, अशा पद्धतीनं त्यांनी हा जो लढा आहे तो दिलेला आहे. एक प्रश्न असा उद्भवतो की आपल्याला सातत्यानं संघर्ष हा पाहायला मिळालेला आहे आणि अजूनही तो संघर्ष चालूच आहे, कमी होताना दिसत नाही. कुठेतरी त्यावेळेसचा जो प्रसंग होता, तुम्ही जे सांगितलं की जातीयवाद त्यावेळेला होता, त्यावेळेसची जातीयवाद आणि आताचा हा जातीवाद जो आहे तो संपलाय का अजून तो बळकट झालाय? काय सांगाल त्याबद्दल? असं आहे की जे शाहू फुले आंबेडकरी विचाराची जी बहुजन समाजातली मंडळी आहे ती खरोखरच विचाराने चांगली आहेत, काय त्याच्याबद्दल दुमतच नाही. परंतु समाजात आजही अशा विचारसरणीची बुसटलेले लोक आहेत की जरी जातीवाद आज दिसत नसला तरी छुपा जातीवाद आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला कर्मचाऱ्यांना आणखीन प्रकारे कसा त्रास द्यायचा, कशा कृत्या करायच्या, की जे वेठीस धरायचं, हे आजही प्रकार आहे. परंतु त्यावेळेसच आंबेडकरी चळवळ राबवणं म्हणजे खऱ्या अर्थानं 16 वरची पोळी होती. आजच्या मानानं ती जरा थोडी शिथिल झालेली असल्यामुळं ती आजची आंबेडकरी चळवळ ही काही म्हणजे म्हणता येईल त्याच्या तुलनेनं पुरणपोळी म्हणा अशी. एक याला जोडून असा प्रश्न येतो की त्यावेळेसची चळवळ आणि आताच्या या नव्या पिढीला मिळालेले हे सर्व काही जे साधनं असतील ते, आणि आता ती चळवळ राहिलेली आहे का आणि आता त्यासाठी चळवळ केली जाते का? जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं ते आताची पिढी करते का काय? आणि काहीतरी एक संघटन करून कोणाचं तरी दावणीला बांधल्या जाते का, असा देखील चित्र या ठिकाणी बघायला मिळतं. खऱ्या अर्थाने तिला चळवळ म्हणता येईल का? नाही नाही, ती चळवळच राहिली नाही. जी कोणाच्या दावणीला बांधल्या जाते ती स्वतःला विक्री करण्याची हे झालेली आहे. खरी चळवळ ही बाबासाहेबांची होती.
त्या काळात बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा ज्या मंडळींनी लावला, जी कृतीतली काय, त्यामध्ये प्रामुख्याने जर आपल्या जिल्ह्याचं नाव घ्यायचं म्हटलं तर बळीराम देवाजी बोर्डे म्हणजे माझे आजोबा हे त्यावेळेला शेड्यूल कास्ट फेडरेशनचे 1942 मध्ये अध्यक्ष होते. त्यांच्या खांद्याला खांदा लावून खूपगावचे काळूजी सरकटे ही मंडळी काय, त्यानंतर अर्जुनराव कस्तुरे नाही, कस्तुरे हे आताच्या याच्यातली फारच हिवाळे ते ही मंडळी होती. तर सांगायचं तात्पर्य, आपण जो प्रश्न विचारला की खरोखर आज दावणीला बांधल्या जाते का, तर हो, अहो विचाराची गुलामगिरी झालेली आहे ना. असं ज्याला आपले प्रखर विचार म्हणतात ते आज राहिले नाहीत. आपण पाहतो राजकारणात तसंच झालंय. काय बरं, एक प्रश्न असा आहे की प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे, मी बघितलंय की प्रत्येक राजकीय पक्षाला निळा झेंडा हवा, हो, परंतु फक्त तो निवडणुकीपुरताच हवा. बरोबर आहे. आणि असं असताना प्रत्येक वेळेस निवडणुकीत निळा झेंडा वापरला जातो. आपलेच काही बांधव जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांचे असतात, त्यामुळं ते लोक निळा झेंडा वापरतात आणि तो वापरल्याच्या नंतर, काम झाल्याच्या नंतर तो झेंडा तुम्हाला त्यांच्या कुठेही दिसत नाही. आणि जे कार्यकर्ते असतील त्यांचं काहीतरी बोलवण केली जाते, त्याच्यानंतर त्यांना त्या जेव्हा मुख्य प्रवाह असतो त्या प्रवाहात देखील त्यांना आणल्या जात नाही. कुठंतरी आपण आपली चळवळ हे बाबासाहेबांनी सांगलेल्या विचारापासून आपण भरपूर लोक आहे. हो, आपण म्हणतात ते अगदी बरोबर आहे. आपण जरी वरपांगी दिसत असलो की आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी, परंतु विचारसरणीनं आजही आपण बाबासाहेबांशी गद्दारीच करू राहिलो असं वाटत नाही का? वाटते आहे. अहो, स्वार्थासाठी आपण या पक्षातून त्या पक्षात इकडून तिकडे उड्या मारतो. काय हासिल केलं? ज्या बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी करून आपल्यासाठी आहुती दिली, म्हणून आज सुखाचे दिवस आहे. आपल्या गायकांनी इतकं सुंदर गाणं म्हटलं की अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही. आज त्याची जर प्रचिती घेतली तर पावले आपला समाज विकतो हो, मतदान विकतो हो. काय अर्थ आहे की बाबासाहेबांची गद्दारी, बाबासाहेबांच्या विचाराची प्रतारणा आहे. म्हणून आज काही असो, जे झालं असेल ते जाऊ द्या, परंतु आजही अशा पवित्र दिनी आपण सगळ्यांनी एक प्रतिज्ञा घ्यायला पाहिजे की आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी राहू. काय त्यांचा विचार पुढे नेऊ. बाबासाहेबांनी जो तोडून सांगितलं की माझा रथ तुम्ही पुढे नेऊ शकत नसाल तर निदान तो जागेवर तरी ठेवा, पण मागे आणू नका. तर आज जे मागे आणणारे त्या बांधवांना माझं म्हणणं आहे की तुम्ही निदान हे दुष्कृत्य करू नका. मला एक प्रश्न असा विचारायचा वाटतं की आता आपण चळवळीत संघर्ष केलाय, जेल भोगलाय, हो, आणि या नामांतराच्या लढ्यात देखील आपण हिरिरीनं भाग घेतलाय. आणि बुलढाणा शहरातून त्यावेळेला असंख्य जे बांधव होते ते या नामांतराच्या लढ्यात स्वतःला त्यांनी वाहून घेतलं होतं, जेल देखील भोगले. परंतु मला आता एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की आताची जी नवीन पिढी आहे त्यांना सर्व सोयी सुविधा आहेत आणि आजही ती जातीयता जी आहे ती कुठल्याही प्रमाणात का होईना ती अजूनही आहेच. असं असताना आपण आता चळवळीचे काम करत असताना युवकांना काय संदेश द्याल? युवकांनी काय केलं पाहिजे नेमकं? कारण आजकालचा AI चा जमाना आहे, टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. अशा जमान्यात देखील आजही आपल्याला जातीयतेला सामोरे जावं लागतं. काय सांग? जातीयता ही समूळ नष्ट व्हायला पाहिजे असं म्हटलं जाते, परंतु ती मनातून जात नाही. काय मी माझ्या याच्यामध्ये पहिल्या याच्यातच सांगितलं की जातीयतेचे चटके ज्यांनी भोगलेत त्यांना माहित आहे. आणि आज जरी खुला जातीवाद नसला तरी छुपा जातीवाद आजही आहे, ती गोष्ट नाकारता येत नाही. मी युवकांना या प्रसंगी एवढाच संदेश देईल की बाबांनो, बाबासाहेबांनी दिलेला विचार हा खऱ्या अर्थानं अंगीकारा. त्या विचाराची प्रतारणा करू नका. शिक्षण घ्या. आधी तुम्ही शैक्षणिकदृष्ट्या सशक्त व्हा आणि मग आपल्यावर समाजावर जो अन्याय होत असेल त्यासाठी सगळ्यांनी एकत्रपणानं लढा द्या. हेच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचाराला आपण म्हणजे काय म्हणता येईल, बाबासाहेबांना आदरांजली दिली जाईल. निश्चितच बोर्डे साहेबांनी
नामांतराचा लढा काय होता आणि संघर्ष काय असतो, आंदोलन काय असतं ते त्यांनी सांगितलं आहे आणि आजच्या पिढीला देखील या ठिकाणी संदेश दिला आहे. तत्वतच त्यांच्या मातोश्री देखील पुण्याच्या येरोडा जेलमध्ये त्यावेळेला आंदोलनात करत असताना त्यांना देखील त्या ठिकाणी जेल झाली होती. असं हे बोर्डे परिवार या आंदोलनाच्या लढ्यात मोठ्या हिरिरीनं सामोरे गेलेलं आहे आणि जिल्ह्यातून तर नामांतर लढ्यात खूप जण सहभागी झाले होते. जसे भाई अशांत वानखेडे असतील, भाई कैलास सुखदाने असतील मेखर या भागातले आणि तेथील प्रदीप अंभोरे साहेब असतील, असे विविध जे नेते आहेत जे आज आपल्याला दिसतात, त्यांनी देखील त्यावेळेला या आंदोलनात सहभाग घेतला आणि जेल देखील भोगलेला आहे. तर नव्या पिढीनं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार डोळ्यासमोर ठेवून, संघर्ष त्यांचा डोळ्यासमोर ठेवून आपण आपली वाटचाल या ठिकाणी करावी, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न भविष्यात साकार होईल. दीपक मोरे, बुलढाणा.